हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। आज राजनंदिनीची थोडी कुरकुर चालली आहे सकाळपासून। तब्येत वगैरे आहे ठीक, पण तिचे दात येत आहेत। येस, हीच न्यूज छान द्यायची होती। खूप दिवस झाले मला विचारत होते सगळेजण की दात नाही आलेत का, दात नाही आलेत का। तर काही काही मुलांचे लवकर येतात 6-7 महिन्यात, काही काही मुलांचे 8-9 महिन्यात येतात, काहींचे 1 वर्षानंतर येतात, काहींचे 1.5 वर्षापर्यंत सुद्धा येतात। मग मी काय झालं बाबू, तर मी डॉक्टरना विचारलं होतं की 1 मिनिट तर मी डॉक्टरने विचारलं होतं की दातांचं वगैरे विचार। त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की 1.5 वर्षापर्यंत आपण वेट करूयात, काही टेन्शन घ्यायचं नाही। कॅल्शियम वगैरे पण दिलेलं, पण हिनं ते व्यवस्थित औषध घेतलं नाही आणि त्याच्यामुळे मी म्हणलं ठीक आहे बघू, वेट करूत। आणि आता आले 2 दात ई करा ई दिसत नाही येते, आता छोटे छोटे आहेत। वरच्या 2 थोडे मोठे आहेत आणि खालचे आत्ता आलेत थोडेसे बाहेर। आज तरी काही झालेला नाही आहे तिला दात येताना विशेष असं खूप काहीतरी। मध्ये जराशी आजारी पडली होती ती, आय गेस मला वाटतं त्याच्यामुळेच असावं, पण 1-2 दिवसच, परत काही त्रास झाला नाही तिला। पण मी असं ऐकलं होतं की दात येताना मुलांना खूप त्रास होतो, पण माहीत नाही आता तो कशा प्रकारचा असेल। बाकी आता पाऊस पडतोय बाहेर, पावसानं तर फार दमवलंय, नको झाले कपडे वाळत घालायचं, सगळा प्रॉब्लेम येतो पाऊस आला की। ओ मी जस्ट राजनंदिनीसाठी मखानाची खीर बनवली, ऑलमोस्ट कंप्लीट संपवली तिने, बट शेवटचं जे 1 चम्मच राहिले ना, तर तिच्यासोबत खेळ करत बसली ती। मी आधी देत नव्हते, पण आजकाल तिला नको चमचा कुठं हे केलं असतं गाणे, गंदी लडकी। तर आजकाल मी द्यायला लागले तिला सगळं, काय पसारा करायचं करू दे। आधी देत नव्हते, कारण मला घरातली कामं हे सगळं ॲडजस्टच होत नव्हतं अजिबात। लाईट गेली बाळा, अजिबात ॲडजस्ट होत नव्हतं। आणि हे आणि एक्स्ट्रा पसारा, हा स्वच्छता करा, आणि हा अस्वच्छता असली की आणि मन लागत नाही अजिबात घरात। नको तू खा, छी तू पण नाही खायचं, सगळीकडे फिरवलंच ते। तर त्यामुळे करू देत नव्हते मी तिला अजिबात, पण आता देते। चला त्यातूनच शिकतील ना पुढे जाऊन मुलं खायला वगैरे स्वतः। ती आता बसून खाते, चमचा घेते, स्वतः खाते, पण थोडं अर्ध जमिनीवर सांडायचं वगैरे हे असं चालूच असतं ना लहान मुलांचं, तेच चालू आहे। मग मी म्हणलं काय करायचं करू दे, शेवटी ते लहान मुलं आहे घरात, त्यामुळे पसारा आणि हे असं सगळं होणारच आहे। म्हणून मी म्हणलं की जाऊ देत। तुम्हाला ब्लॉग्समध्ये माझे 2-2, 3-3 ड्रेसेस चेंज केलेले दिसतील, याचं कारण हेच आहे। हे असं काहीतरी करते, खाल्ल्यावरती लगेच येऊन मग ते तोंड स्वच्छ करण्याच्या आधीच येऊन मला कुठेतरी मिठी मारायची। हे चमचे असतात, हे सगळे माझ्या कपड्यांवरती लावत बसते। त्यानंतर बऱ्याचदा काय करतो, कंटिन्यूला डायपर नाही घालत आता। एकदा डायपर सकाळी आंघोळ केल्यावर घातलं की नंतर मग 1-2 तासानंतर मग पुन्हा चेंज करून तिचं कापडीचे पॅन्ट्स असतात ना, त्याच यूज करते मी तिला। मग अशा वेळेस मग सुसू वगैरे केलं की मग ते माझ्या कपड्यांवरतीच होतं, त्यामुळे मला कपडे सारखे चेंज करावे लागतात। आणि हिचे पण असे आमचे दिवसातनं 3-3, 4-4 ड्रेसेस चेंज करायला लागतात। आता हा पण ड्रेस हे सगळे कपड्यांना लावून तिने खराब करून टाकले, आणि माझं पण नको, तू पण नको खाऊ, मला पण नको देऊ। राजनंदिनी आता झोपले, त्याच्या आधी म्हटलं मला पायाला खूप असं दुखतात पाय माझे सध्या, त्यामुळे मसाज थोडा काहीतरी घ्यावा। आणि कोणतरी दुसरं मसाज दिलं ना असं पायाला की छान वाटतं। स्वतः पाय दाबल्यावर तेवढी फिलिंग अजिबात येतच नाही, पण दुसरं कोणी आपले पाय दाबायला लागलं की बरं वाटतं। पण आता इथे कुणाकडून पाय दाबून घेणार, संध्याकाळी तर नरेंद्र थकून बघून येतात आणि मग त्यांना परत काहीतरी सांगणं की हे असं हेल्प करा मला, म्हणून तर बरोबर वाटत नाही। म्हणून मग मी आता अगारोचं टेन्स मसाजर यूज करणार आहे, ज्यानं मला थोडं रिलीफ तरी भेटेल। तर चला, हे आहे अगारोचं टेन्स मसाजर।
या मशीनमुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, तसेच शरीरामध्ये जे पेन होत असतं ते सुद्धा कमी करण्यासाठी हेल्प करतं. मशीन छोटी आहे आणि कॅरी करायला सोपी आहे. या टेन्स मसाजरच्या पॅकेटमध्ये आपल्याला मिळते ही मेन मशीन, जी अगदी छोटी आहे आणि आपल्याला कॅरी करायला सोपी पडते. त्यानंतर याच्यामध्ये बऱ्याचशा ॲसेसरीज आहेत, त्या पाहूयात आपण. हे आहेत पॅड्स, याला इलेक्ट्रोड पॅड्स असेही म्हणतात. पेन होणारा एरिया किती जास्त आहे यावरून त्याच्या साईजवरून तुम्ही पॅड सिलेक्ट करू शकता. यामध्ये 2 पीसेस लार्ज पॅड्स, 6 पीसेस मीडियम पॅड्स आणि 2 पीसेस स्मॉल पॅड्स आहेत. तसेच 3 पीसेस ऑफ वायर्स आहेत, ज्यापैकी जास्तीत जास्त तुम्ही 2च एका वेळेस यूज करू शकता. फक्त एक वापरायचे असेल तरी सुद्धा यूज करू शकतो. चार्जिंग करण्यासाठी ही USB केबल सुद्धा दिलेली आहे. या मशीनमध्ये लिथियम बॅटरी यूज केलेली आहे. एक यूजर मॅन्युअल आहे की ज्याच्या थ्रू तुम्हाला ऑल डिटेल्स मिळतील, ते कसं यूज करायचं आहे, याचा वापर कशासाठी होतो, कोणत्या ठिकाणी यूज करू शकता तुम्ही, असे सगळे डिटेल्स तुम्हाला या मॅन्युअलमध्ये मिळून जातील. सोबत एक पाऊच सुद्धा दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या ॲसेसरीज आणि मेन मशीन ठेवून कुठेही कॅरी करू शकता. इथे आहे पॉवर बटन, जे ऑन करून मशीन ऑन करू शकता. त्यानंतर हे चार्जिंग पोर्ट आहे. हे आहे चॅनल A आणि B. इथे तुम्हाला वायर्स कनेक्ट करायचे आहेत. तुमच्या गरजेनुसार मॅक्झिमम 2 आणि मिनिमम 1 वायर तुम्ही इथे कनेक्ट करू शकता. इथे प्लस आणि मायनस असे बटन्स दिलेले आहेत चॅनल A आणि B ची इंटेन्सिटी कंट्रोल करण्यासाठी. 24 मसाज मोड्स आहेत, 20 इंटेन्सिटी लेवल आहेत आणि टाइम सुद्धा कंट्रोल करता येतो यामध्ये आपल्याला. T बटन यूज करून तुम्ही टायमर सुद्धा लावू शकता. पॅड सेम एरियावरती 30 मिनिटापेक्षा जास्त नाही लावायचे. स्क्रीनवर 6 आयकॉन्स तुम्हाला दिसत असतील, तर प्रत्येक आयकॉनमध्ये डिफरंट असे 4 बिल्ट-इन मोड्स आहेत. एम बटन प्रेस करून तुम्ही मोड सिलेक्ट करू शकता आणि वरचा आणि खालचा जो ॲरो दिलेला आहे त्याने तुम्ही सिलेक्टेड मोडमधील अजून जे 4 मोड्स आहेत ते सिलेक्ट करू शकता. A आणि B चॅनलची इंटेन्सिटी लेवल इन्क्रीज आणि डिक्रीज करण्यासाठी प्लस आणि मायनस हे बटन्स तुम्ही यूज करू शकता. इथे बॅटरी इंडिकेटर आहे. A आणि B चॅनलमध्ये मी आता वायर्स कनेक्ट करत आहे. यातील तुम्ही एखादी सुद्धा कनेक्ट केली तरीही चालते. आता हे पॅड्स जे आहेत तर त्यातील आपल्याला जे रिक्वायर्ड आहेत ते पॅड आपण घ्यायचेत आणि इथे जे बॅक साईडला बटन आहे त्याच्यामध्ये ही वायर कनेक्ट करायची आहे. कनेक्ट करण्याआधी बॅक साईडला जे स्टिकर आहे ते काढायचं नाहीये. हे 2 वायर्स मी रेडी करते. तुम्ही कोणतीही वायर कोणत्याही चॅनलमध्ये कनेक्ट करू शकता. इलेक्ट्रोड पॅडवरील जे स्टिकर्स आहेत तर ते काढून मी आता माझ्या पायांवरती लावते. जर तुम्ही 2 चॅनल्स यूज करत असाल तर याचे जे 4 इलेक्ट्रोड पॅड्स असतील तर ते क्रॉसमध्ये लावायचे. क्रॉसमध्ये लावल्यामुळे याचे जे पेन रिलिव्हिंग इफेक्ट आहे तर ते चांगल्या पद्धतीने काम करतं. त्यानंतर टाइम आणि मसाज मोड सिलेक्ट करून मध्ये जे राऊंडवाला बटन दिसतंय तर ते क्लिक करून आपण प्रोसेस सुरू करायची. यूज झाल्यानंतर मशीन ऑफ करायची आणि थंड होण्यासाठी ठेवायचं. आणि हे जे इलेक्ट्रोड पॅड्स आहेत तर त्याच्यावरती 1 ते 2 थेंब पाण्याचे टाकून पुन्हा हे स्टिकर चिकटवायचं आणि कॅरिंग पाऊचमध्ये स्टोअर करायचं. 15 ते 20 वेळा याचा वापर झाल्यानंतर हे फेकून द्यायचे आणि नवीन तुम्ही ऑर्डर करू शकता. टेन्स मसाजर वापरताना घ्यावयाची खबरदारी पाहूयात. मसाज पॅड हृदयाजवळ, डोक्यावर, जघन भागामध्ये, जिथे जखमा झालेल्या आहेत आणि डाग असतील अशा भागांवर, घशावर आणि तोंडावर लावायचं नाहीये. युनिट चालू असताना पॅडला स्पर्श करणे टाळायचंय. गरोदर महिलांनी हा मसाजर वापरायचा नाहीये. हा मसाजर कम्प्लिटली अवॉइड करायचा अशा लोकांनी जे पेसमेकर वापरतात किंवा जीवन समर्थक उपकरणे म्हणजेच कृत्रिम फुफ्फुस किंवा श्वसन यंत्र अशा वापरणाऱ्या लोकांनी सुद्धा टाळायचे. ड्रायव्हिंग करत असाल, यंत्रसामग्री चालवत असाल तर हे टेन्स मसाजर वापरणं टाळा. अनैच्छिक स्नायूंच्या आकुंचनामुळे वापरकर्त्याला अवाजवी जोखीम किंवा दुखापत होऊ शकते. खालील वैद्यकीय परिस्थितीमध्ये सुद्धा हे टेन्स मसाजर वापरायचं नाहीये. मागील जर 6 महिन्यात तीव्र रोग झाला असेल, आघात किंवा शस्त्रक्रिया झाली असेल, हृदयाचं कार्य बिघडलं असेल, अपस्मार, उच्च रक्तदाब असेल, उच्च ताप असेल, कर्करोग झाला असेल, संसर्गजन्य रोग असेल कोणता, घातक ट्यूमर झाला असेल, अलीकडील शस्त्रक्रिया जर कोणती झाली असेल किंवा त्वचेच्या समस्या असतील किंवा तुम्ही प्रेग्नेंट म्हणजेच गर्भधारणा जर असेल तर हे टेन्स मसाजर वापरणं टाळायचंय. टेन्स मसाजरच्या लिंकसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. टीव्हीवरती दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मूव्ही लावलाय आणि राजनंदिनीची डॉल इथं तिला खेळण्यासाठी ठेवलंय आणि माझा जो हेअर क्लिप आहे ना इथे तो हेअर क्लिप ती त्याला ते डॉलला लावते. आता अर्धवटच काम झालंय माझं. ऍक्च्युअली मी झोपली होती म्हणून. बाळ ते घेऊन ये डॉल आणि इकडे जा, डॉल घेऊन ये.
हा घेऊन ये जा, घेऊन ये आण जा. ॲक्च्युली मी तिचं सेरेलॅक बनवत होते आणि भाजून ऑलमोस्ट झालं होतं तोपर्यंत ती उठली. आता मिक्सरला लावता येत नाही कारण ती मला सोडत नाही आहे तिथे जायला, पुन्हा येऊन पायाशी थांबते. त्याच्यापेक्षा आता नरेंद्र येतील थोड्या वेळात मगच करायचं म्हणून थांबलं. आणि आज बनवायची मेथीची भाजी, चपाती, जेवण सगळंच बनवायचं आहे अजून. आता वाजले 6:15. सो नरेंद्र आल्याशिवाय तर काही होणार नाही आहे माझं. बाळ काय नाही ते बघ हे भैया येते. ह्याचं पडतंय ते, घाबरायचं नाही. ती स्वतःच्या सावलीला घाबरतीये. कोण आहे? तुझी सावली आहे मला ती. मी फ्लॅश मारल्यामुळे ना तिची सावली पडते तिकडे. अजून लाईट लावलेलं नाहीये मी, त्यामुळे ती घाबरते स्वतःची सावलीला. ते बघ कोण आहे ते? चला थांब, बंद करूया, थांब आपण. पाऊस तर कंटिन्यू पडतोय. पडायला आहे खूप. मगाशी तर इतका भयानक पाऊस पडला, बापरे. एवढ्या पावसात पण काही लेडीज इथे चालायला लागल्यात. आणि ही बघा. चलो बाबू आज चला गार चला. जेवण वगैरे आवरलंय आमचं. आणि सकाळी काय झालं की राजनंदिनीच्या हाताला इस्त्री भाजली. मी ॲक्च्युली वॉशरूममध्ये होते, आंघोळीला गेले होते. नरेंद्रांची गडबड चालू होती इस्त्रीची. आणि तिच्याकडे लक्ष असतं, म्हणजे घरी मी जरी एकटी असेल ना तर मी काही काम करत नाही. तिच्या साईडनंच फिरत असते मी. ती जिथे जाईल ती तिच्या मागे असते, त्यामुळे कधी काही प्रॉब्लेम येत नाही. पण आता सकाळी असं झालं की नरेंद्र इस्त्री करत होते आणि राजनंदिनी त्यांच्या भोवताली अशी खेळत होती आणि मी होते वॉशरूममध्ये. आणि थोडं रडण्याचा आवाज आला. तर ती काय केली, नरेंद्रनी पॅन्ट इस्त्री केली. ती उचलून फक्त अशी साईडला ठेवेपर्यंत ती कधी आली समजलंच नाही. ती ॲक्च्युली लक्ष होतं त्यांचं तिच्याकडे, की ती सारखं मागे वळून वगैरे बघत होती तिच्याकडे ती कुठे आहे काय. पण फक्त पॅन्ट उचलून अशी साईडला ठेवणार इतक्यात म्हणजे तिने येऊन बहुतेक ते इस्त्रीला धक्का दिला. काय केलं काही माहीत नाही. मी नव्हतेच, मी वॉशरूममध्ये होते आतमध्ये, त्यामुळे ते मला समजलंच नाही. आणि नरेंद्र तर म्हणत होते की तिने इस्त्रीला धक्का दिला असा. इस्त्री पडली खाली. मग आम्हाला असं वाटलं ती इस्त्रीच्या आवाजाने घाबरली आणि रडते असं वाटलं. अख्खा दिवस काही नाही, शांत होती, काहीच नाही अजिबात. म्हणजे जरासं रडली आणि नंतर शांत झाली, पण दिवसभर नॉर्मल होती एकदम. संध्याकाळी मग जरासं हाताला बघितलं तर लाल असं दिसायला लागलं, इथे थोडंसं रक्त हे झाल्यासारखं. मग म्हटलं नक्की हिला भाजलंय, कदाचित ती इस्त्रीची काठ वगैरे असते ना तर ती भाजली असावी बहुतेक तिला. मग तरीसुद्धा एवढं जास्त काही जाणवलं नाही. मग म्हणजे डॉक्टरकडे जावं का की, पण ती तर नॉर्मल खेळते, सगळं नॉर्मल होतं एकदम. आत्ता मग असे मी पाहिलं तर त्याला असं ते पाणी धरताना त्याच्यात छोटंसं असं हे होतं, फुगतं जरा, ते तसं झालं आहे तिला. आणि पण त्रास नाही आहे काही, नॉर्मल खेळते वगैरे सगळं आहे. आता ते ट्यूब घेऊन आलो त्याला लावायला. आता बघू उद्यापर्यंत काय काय होतं, नाही तर उद्या डॉक्टरकडे घेऊन जाणार सकाळी लवकर. नंतर असं काहीतरी झालं आहे, पण तरीसुद्धा नाही झालं पाहिजे परत रिटर्न हे. त्यामुळे तर इथनं पुढे जास्तच लक्ष देईन. आणि नको वाटतं असं बघायला. ती खेळते, नॉर्मल आहे, जशी नेहमी असते तशी असते, पण तरीसुद्धा ते हाताला झालं ते बघून त्रास होतो. हां बघू आता उद्या काय काय होतं. येणं काय कमी होणार आहे? येणं काय होतंय? येणं ते आता पोका उठलाय ना, तो फुटणार, त्यातनं पाणी येणार आणि जखम बरी होणार. ते 2-3 दिवसात क्लिअर होईल. ते तोंडात नाही घातली म्हणजे झालं. तोंडात नाही घातली म्हणजे झालं म्हटलं, मिळवलं. लहान मुलांसाठी काय की. ॲक्च्युली मी नरेंद्रवरती खूप चिडले मगाशी.
कारण मी ना घरात अजिबात एक सेकंड काहीच कितीही काय झालं तर तिच्याकडे दुर्लक्ष अजिबात करत नाही. ती कुठेही जाईल ना तिच्या मागं फिरत असते, कारण त्यांना थांबवू तर शकत नाही ना मुलांना आपण आता. आणि मी तिला रोखत पण नाही कुठल्या, फक्त बाहेर जाण्यापासून. तिथे पण आमच्याकडे सगळ्या पायऱ्या वगैरे आहेत, कुठे पडेल म्हणून नाही. तर मग घरात ती कुठे जात असेल तरी मग तिच्या मागून चालूच असतं माझं. पण हे थोडंसं मला कसं चांगलं नाही फील होतं आहे अजिबात. आणि लावले आता 2-3 दिवसात होईल ठीक असं म्हणतात, बघू. अजून एक गोष्ट शेअर करायची होती ते म्हणजे हेअर कटबद्दल. हा लेअर कट केलेला आहे माझा आणि मी मागून तुम्हाला असं कट दाखवलेलं नाही आहे. तर 1-2 दिवसात उद्या वगैरे नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते, कारण आता मी थोडंसं ऑइल वगैरे केलं आहे, सिरम वगैरे लावलं आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला कट व्यवस्थित दिसणार पण नाही बॅक साईडनं. त्यामुळे आता वॉश केल्यावरती हेअर दाखवेन. आणि खरंच तुम्हाला सांगते, हेअर कट केल्यापासून जेवढा हेअरफॉल माझा होत होता अगदी त्याचे 50% नाही 40% राहिला आहे फक्त आता. आधी फक्त मी जस्ट असे जरी केस केले तरी खूप सारे यायचे, आता अजिबात नाही. एखाद दुसरा आला तर आला, पण आता केस अजिबात तुटत नाही आहेत माझे. आणि फक्त जेव्हा आपण हेअर वॉश करतो त्यावेळेस जो हेअर वॉश व्हायचा त्याच्या पण 50% कमी आला आहे. खूप कमी हेअरफॉल होतो आहे आता. आणि मेन तेच मला जे हवं होतं तेच झालं आहे. त्यामुळे हेअर कट केल्याचं दुःख होत नाही आहे मला अजिबातच. आणि बघू, मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन माझं बॅक साईडने कसा हेअर कट दिसतो ते. कमेंट्स पण मी वाचल्या की कोणी म्हणत होते मला की आम्हाला पण कट करायचं आहेत, लहान मुलं आहे त्यामुळे होत नाही आहे शक्य, पण हिंमत होत नाही केस कट करायची. तर मी खरंच सांगू, मी जेव्हा इन्स्टावरती मी पोस्ट केली होती की करू का केस कट म्हणून, तर मला बऱ्याच जणांचे रिप्लाय आले हो नाही, म्हणजे जवळजवळ 500-600 जणांनी हो, 500-700 जणांनी नाही असं मला रिप्लाय केले होते. बट मला तर करायचं फायनल होतं, म्हणजे तेव्हा कन्फ्यूज होते जेव्हा मी पोस्ट टाकले तेव्हा. पण त्यानंतर मग म्हणलं की ठीक आहे चला करून टाकूयात, जे होईल ते होईल असं झालं. आणि योग्य निर्णय होता तो. बाकी बरेचसे माझ्या यूट्यूब थ्रू जोडलेल्या मैत्रिणी आहेत, डॉक्टर कोमल असेल वगैरे, तर त्यांनीसुद्धा मला स्पेशली पर्सनली मेसेज केला की राजश्री बघ, म्हणजे करून बघ, तुला बरं वाटेल, थोडंसं हलकं वाटेल. मेन म्हणजे कारण काय होतं की मुलांमधून होत नाही या सगळ्या गोष्टी, आणि थोडंसं प्रेग्नन्सी डिलिव्हरी या सगळ्या गोष्टीतून नंतर चेंजेस म्हणून थोडासा एक चेंज म्हणून एक वेगळा थोडं आपल्याला चांगलं वाटतं. म्हणून खूप जणांनी मला सपोर्टसुद्धा या बाबतीत केला, कारण खरंच केसांच्या बाबतीत खूप मी अशी इमोशनल, कारण कधी माझे एवढे लॉंग हेअर नव्हतेच. सो ते कट करताना मला खूप, मी जवळजवळ हे हेअर कट करायचं 2 आठवड्यापासून विचार करत होते. मी सारखं माझ्या इथल्या मैत्रिणींना म्हणणार की अरे करू का असं माझं चालूच होतं करायचं आहे. पण शेवटी हा निर्णय घेतला आणि खूप जणांनी मला सपोर्टिव्ह मेसेज केले की तुला बरं वाटेल वगैरे. आणि ते फायनली, आणि काही जणांनी असे पण केलं की अजिबात करू नकोस हेअर कट. पण काय करणार, होतच नव्हतं मॅनेज ते. पण सगळ्यांनी, ज्यांनी कोणी सपोर्ट केला त्यांना थँक्यू. आणि ज्यांना कोणाला हेअर कट असं, म्हणजे नवीन मॉम्स वगैरे असतील, जर तुमचे हेअर ग्रोथ वगैरे चांगली होत असेल तर नक्की करून टाका म्हणेन मी. खूप निवांत वाटतं. मला आधी ते हेअर मॅनेज करणं होतच नव्हतं राजनंदिनीसोबत, आणि आता इतकं निवांत होतं आहे आणि व्यवस्थित सगळं फॉलो करता येते. आणि कधी नव्हे ते माझे इतके छान सिल्की, अजून जास्त केस, मी कधी असं केसातून असं फिरवलं ना तरी निवांत वाटतं, छान वाटायला लागलं आता. सो त्रास खूप कमी होईल तुमच्या आयुष्यातला. त्यामुळे आता तुम्ही निवांत केस कट करू शकता तुम्हाला हवे तेवढे. नंतर वाढवायचे आहेतच, थोडी मुलं मोठी झाली की करायचं, ते सगळं आपल्याला ॲडजस्ट होतं नंतर. सो करून टाका बिनधास्तपणे म्हणेन मी. नरेंद्रनी परवा 2-3 पालेभाज्या आणल्या होत्या, तर सगळ्या निवडून ठेवलेल्या आहेत. आज मेथीची बनवली, अजून 2 पालेभाज्या आहेत. आठवड्यातून 2-3 वेळा तरी पालेभाज्या खाल्ल्याच गेल्या पाहिजेत असं सध्या चालू आहे. आणि मोड आणायचे, भिजत नाही सॉरी, मटकी आणि मूग भिजत घालते, कारण काहीतरी करता येईल. बघू, मोड पण खायचे आहेत आमच्या डाएटमध्ये. सो आणि मी एक नवीन सिरीजचा विचार करते. डेली, आता ती सांगत नाही मी तुम्हाला, डायरेक्टली व्हिडिओ अपलोडच करेन. सो नक्की शॉर्ट्स व्हिडिओ माझे चेक करत जा. येत्या 2-3 दिवसातच मी स्टार्ट करते ते व्हिडिओज.
तुम्हाला आवडले तर नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये ते व्हिडिओज. 1-2 दिवसात मी अपलोड करणारच आहे. सो थांबा, मी आता पहिल्यांदा दोन्हीसुद्धा मटकी मूग भिजत घालते. मी ऑनलाईन एक हे बघितलं होतं की त्याच्यामध्ये मोड आणता येतात. तर ते मागवायचं आहे मला. म्हणजे ॲट अ टाईम आपण 2-3 प्रकारचे मोड आणू शकतो. जर ते चांगलं निघालं तर त्याची लिंक पण शेअर करेन मी तुमच्याशी. टॅबलेट्स खायला मला अजिबात आवडत नाहीत, आणि त्यात हे ऑलरेडी 2 माझे जे आहेत त्या, आणि आता हे विटॅमिन ई ही नाश्त्यानंतरची खायचे, आणि हे विटॅमिन D3 असे हे सगळं आहे. म्हणजे एक प्रेग्नेन्सी तुम्हाला किती काय काय करायला लावते. विटॅमिन्सच्या गोळ्या, त्यानंतर बाकीचं जे काय काय दुखणं वाढतं. किती बाईच्या लाईफमध्ये किती चेंजेस होतात आफ्टर प्रेग्नन्सी, बापरे. अजूनही मला हे कपाट क्लीन करायला भेटलेलंच नाही आहे. मागच्या शनिवारी रविवारी आमचं गेलं डेंटिस्टकडे, त्यानंतर बाकीच्या सगळ्या इकडे तिकडच्या गोष्टी चालू होत्याच. आणि हे कपाट मी या रविवारी घ्यायचं म्हटलं पण तेही नाही जमलं, कारण नरेंद्र आजारी होते. राजनंदिनीला घेणं शक्य नव्हतं. तिला कोणीतरी घेतलं तरच करता येतं. आणि आता हे कपाट जे आहे ते क्लीन करायलाच पाहिजे, कारण आल्याला फ्रंटला आहे एकदम, ते चांगलं नाही दिसत आहे अजिबात. तिथले शोपीस पण मला आणायचे होते. आता ॲमेझॉनवरती सेल सुरू होईल, तर 1-2-4 छान शोपीस पण आणून मला इथे ठेवायचे आहेत. आता ॲमेझॉनला आय थिंक 28 सप्टेंबरला सेल सुरू होतो. ग्रेट इंडियन फेस्टिवल असं काहीतरी समथिंग आहे. तर थोड्या कमी रेटमध्ये भेटतात सगळ्या गोष्टी. आणि बाकी आता हे क्लीन करायचं आहे. बघू आता नेक्स्ट संडे फ्री मिळतो का, त्या दिवशी करता येईल. आणि मी काय केलं की खाली राजनंदिनी काही असेल सगळं तोंडातच घालते ती सध्या, तर सगळं उचलून अशी वर ठेवत असते मी. त्यामुळे ते सगळं असं रचून ठेवलं आहे. आता ते सगळं ॲडजस्ट करायला पाहिजेत व्यवस्थित कुठेतरी साहित्य. या ब्लॉगचा आता एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.